नमस्कार. आज आपण जे खताळे कुटुंब आहे तर त्यांच्याकडे आज आलो आहोत. पाटोळे हे गाव. तर त्या गावामध्ये आपला विद्यार्थी आहे अनिकेत, त्याच्याकडे आज आलेलो आहोत. आणि अनिकेतला आपल्या अभ्यासानंतर म्हणजे अभ्यास दिल्यानंतर कशा प्रकारे फायदा झाला तर आपण त्याच्याकडनं थोडंसं जाणून घेऊयात. तर तुझं नाव सांग ना बाळा. नमस्कार, माझं नाव अनिकेत बाजीराव खताळे. मी पाटोळे गावात राहतो. आता सध्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नाशिक इथे शिकतो. माझा आत्ताच मागच्या वर्षी 10वी म्हणजे वर्ष झालं 10वी. बरं बरं. आणि तू 9वीला असताना तुला अभ्यास दिला होता बरोबर ना? ओके. तर तुला आपल्या अभ्यासाचा कशा प्रकारे फायदा झाला? अभ्यासाचा फायदा म्हणजे सगळ्यात मोठा फायदा म्हणजे वेळ. आता आपण बघतो की वेळेला किती किंमत आहे जगात. बरोबर. जिथं म्हणजे वेळेचं ज्याला म्हणजे नाही का टाइम टेबल मॅनेजमेंट करता आलं तो कधी पुढे जाऊ शकतो. तेच म्हणजे नाही का माझ्या कुठेतरी लक्षात आलं ऑफलाईन करा कोचिंग करतो तेव्हा की आपला वेळ कुठेतरी वाया जाऊ राहिला नाही का. पण मग जेव्हा तुमचे व्हिडिओ बघितला तुम्ही मार्गदर्शन केलं त्यानंतर कळालं की वेळ वेळ म्हणजे आता आपण नाही का बघतो ती जिथं आपण ऑफलाईन कोचिंग करू 2 तास शिकून आपल्याला जर का 50% सुद्धा कळत नसेल ते ऑफलाईन कोचिंग काही फायदा नाही. बरोबर. तुम्ही तुमचे जेवढे व्हिडिओ बघितल्या त्यानंतर कळले की अरे आपण टीव्ही बघतो त्याच प्रकारे अभ्यासक्रम बघू राहिलो. जेवढं पिक्चर बघून आपल्या लक्षात राहतं तेच जर का आपण मोबाईल मधून बघितलं तो अभ्यासक्रम कॅप्चर केला तर मग नक्कीच कुठेतरी नाही का पर्सेंटेज मध्ये वाढवू शकते. बरोबर. तेच नाही गेलं तुमचं कोचिंग. राईट. आणि तुला जेव्हा आपण अभ्यास दिला होता बरोबर ना, तर त्यावेळेस अगोदर तुला किती टक्क्यांपर्यंत होत असतो? आधी जवळपास 80 तर पडायचेच म्हणजे नाही का. अभ्यासक्रम पहिल्यापासून चांगला होता पण मग कुठेतरी इच्छा होती आपल्याला की नाही का 90% प्लस जाण्याची. म्हणजे मी याच्या आधी कधी जायला नव्हतं. मग एक टार्गेट होती की 10वीला 90 प्लस पाडायचे. म्हणजे 9वी पर्यंत तरी नव्हते पडले. जवळपास गेलो होतो पण मग एवढे एफर्ट देऊन सुद्धा पडले नव्हते. कुठेतरी एक नाही का निराशा आलेली होती. पण मग नंतर 10वीला विचार केला 10वीला मी पहिले म्हणजे जवळपास 2-3 महिने ऑफलाईन कोचिंग घेतली होती. तुम्ही त्याच्यानंतर म्हणजे आपली गाईड कार्ड त्याच्यानंतर जाईल. पण नंतर कळालं की अरे एवढे 3-4 महिने कोचिंग करून पण आपले नाही का एवढे जास्त लक्षात जात नाही. खूप वेळ वाया जाऊ राहिला. 10वीचा अभ्यासक्रम म्हणजे आपलं 9वीचं कसं असतं का फक्त 6 महिन्याच्या पुढचा अभ्यासक्रम राहतो. 10वीला तसं नाही. पुरं पहिल्यापासून सगळे धडे घ्यावा लागतो. त्यामुळे जास्त अभ्यासक्रम नाही का कुठेतरी लक्षात ठेवावा लागणार आपल्याला. मग ते होत नसल्या कारणाने मग ते विषय काय झाला की मग तुमचे कोचिंगचं आम्हाला जेव्हा समजलं तेव्हा ते तुमचे सर आले होते तुमचं स्टाफ आमच्या गावाला. तेव्हा मग तिने मला व्हिडिओ दाखवले की हो नाही. तेव्हा मला कुठे कळालं की नाही हो कुठेतरी याच्यापेक्षा आपण जे ऑफलाईन कोचिंग करतो त्यापेक्षा नक्कीच म्हणजे 2% म्हणजे 5% तरी जास्त फायदा आपल्याला होणार त्याच्यापेक्षा. कदाचित जास्त पण म्हणजे तो झालाच पण मग होणारच आपल्याला माहित होतं. मग ते कोणत्या याचा विचार न करता तुमची क्लास लावून टाकला त्याचा नक्कीच फायदा झाला. आणि आता तुला किती टक्के मिळाले 10वीला? मला 10वीला मिळाले 90.80 म्हणजे राऊंड फिगर 91%. म्हणजे माझं स्वप्न साकार झालं. नक्की 90%. आणि आता तुझं ऍडमिशन पण झालं? हा. मग आता माझं ऍडमिशन झालं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नाशिकला. म्हणजे नाशिकचं म्हणजे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नाशिकचे कॉलेजचं ते महाराष्ट्रातून गव्हर्नमेंट कॉलेज म्हणजे खूप कमी असतात. मुलांची इच्छा असते की गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागला. जिथं प्रायव्हेट कॉलेजला 80-80 लाख रुपये भरून पोरांना चांगले शिक्षक भेटत नाही तिथं माझं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नाशिकला ऍडमिशन झालं. ते म्हणजे कॉलेजचं स्टाफ वगैरे सर्व चांगलेच आहे आणि कुठेतरी आपल्या म्हणजे तुमच्या क्लासमुळे नंबर लागू शकतो. नक्की नक्की नक्की. त्यांचे वडीलही इथं आहेत. तर नमस्कार. तुमचं नाव सांगा. मी बाजीराव खताळे राहणार पाटोळे. ओके ओके. तुम्हाला आपल्या अभ्यासाचा अभ्यास हा 1 नंबरचा आहे. मुलांनी क्लास न लावता बुवा असा काय अभ्यास केला ऑफलाईन व्हिडिओ पाहून ते 1 नंबर का विषय दाखवतात मुलं. असं नक्की. आता बरेचसे पालक नाही का म्हणजे अभ्यासापेक्षा पैशाकडे जास्त लक्ष देतात. पैशाकडे एवढा विचार करता 10-12 हजार रुपये काही शुल्लक बात आहे. पण पोरांची आपल्या शिक्षण भारी करायचे असेल तर ते करणंच गरजेचं आहे. असं अगदी बरोबर अगदी बरोबर. इतर पालकांना तुम्ही काय सांगाल? तर पालकांना म्हणण्यापेक्षा अभ्यास पोरांची इच्छा आपली स्वतः इच्छा पाहिजे मुलाला शिकवायची. आजच्या जगामध्ये थोडंसं वेगळं चाललंय. बरोबर. शेतीवाडी कमी झाली त्यापेक्षा शिक्षणावर जास्त भर द्या. पैसे आज न उद्या भेटून जातील पण त्याचं काहीतरी करावी पोरांना. बघा तुम्ही एक निर्णय घेतला आणि आज तुमचा निर्णय सार्थक ठरलाय. त्यासोबत आपल्या दादा तर चांगल्या कॉलेजला ऍडमिशन होतं जिथे बाकीच्या मुलांचं स्वप्न नाही. स्वप्नातील नंबर लाख भरून सुद्धा नंबर नाही लागला. धन्यवाद. ठीक आहे.